नमस्कार भावी अधिकारी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यशोदा मार्ग या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSCची माहिती पाहणार आहोत आणि त्याचबरोबरीनं राज्यसेवेची माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण याचा एक्झाम पॅटर्न, एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि यामध्ये कोणत्या कोणत्या अधिकारी येतात हे सर्व डिटेल पाहणार आहोत आणि MPSCची आपण तोंड ओळख करून घेणार आहोत. तर MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर काय आहे हे आयोग? तर राज्यघटनेच्या कलम 315 या आयोगाची रचना झालेली आहे. त्यानुसार हा आयोग आपल्या महाराष्ट्र शासनाला, म्हणजे कलम 315 प्रत्येक राज्यासाठी एक आयोग असेल. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये MPSCनं राज्य शासनाला क्लास 1 आणि क्लास 2 अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी मदत करते आणि त्याचबरोबरीनं काही काही क्लास 3सुद्धा अधिकाऱ्यांची भरती करण्यामध्ये MPSC आपल्या राज्य सरकारला मदत करते. तर ते कशी भरती करते? तर त्या अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी MPSC टोटल 4 प्रकारच्या परीक्षा कंडक्ट करते. एक स्पर्धा परीक्षा, दुसरी सरळ सेवा, तिसरी डिपार्टमेंटल एक्झाम आणि चौथी चाळणी परीक्षा. ह्यामध्ये ही जी डिपार्टमेंटल एक्झाम आहे ती सर्वांना देता येत नाही. जे महाराष्ट्र शासनाचे ऑलरेडी कर्मचारी आहेत त्यांनाच प्रमोशनसाठी किंवा त्याच्या वरच्या पदाला जाण्यासाठी ही स्पर्धा परीक्षा आहे. ते कर्मचारीच फक्त ही परीक्षा देऊ शकतात. डिपार्टमेंटल PSIचं नाव तुम्ही ऐकलं असाल. त्याच्यानंतर ह्या 2 परीक्षा जी आहेत सगळ्यात जास्त फेमस आहेत. एक स्पर्धा परीक्षा आणि दुसरी सरळ सेवा परीक्षा. तुम्ही महिला बालविकास अधिकारी म्हणून नाव ऐकलं असाल, याला CDPO म्हणतात शॉर्टमध्ये. ते पद सरळ सेवेनं भरल्या जाते आणि त्याच्यासारखे अनेक इतर अधिकारीचे पद आहेत ते सरळ सेवेने भरल्या जातात. त्याच्यानंतर जी सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात जास्त अधिकारी ज्या स्पर्धा म्हणजे परीक्षेमधून भरले जातात ती म्हणजे स्पर्धा परीक्षा. तर ह्या 4 परीक्षेच्या प्रकारापैकी स्पर्धा परीक्षेमध्ये 11 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा MPSC घेते. हे सरळ सेवेच्या वेगळ्या राहिल्या, डिपार्टमेंटलच्या वेगळ्या राहिल्या, चाळणीच्या वेगळ्या राहिल्या. फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये 11 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा MPSC कंडक्ट करते आणि हे सगळं मिळून MPSC महाराष्ट्र शासनासाठी गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड ऑफिसर्स निवड करून देते. आता गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड ऑफिसर्स म्हणजे काय? तर ज्या ऑफिसर्स म्हणजे केंद्रामध्ये राष्ट्रपती म्हणजे IAS IPS ह्यांच्यासारखे आणि राज्यामध्ये राज्यपाल ह्यांच्या सहीने ज्यांची नियुक्ती होते, अपॉइंटमेंट, ज्यांची ट्रान्सफर म्हणजे बदली, प्रमोशन आणि रिटायरमेंट किंवा सस्पेन्शन आणि डिसमिसलसुद्धा, या सगळ्या गोष्टी राज्यपाल राष्ट्रपती सहीनं होतात. आणि ज्या भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य म्हणजे केंद्रामध्ये केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाचं राजपत्र जे असते त्यामध्ये पब्लिश होतात ह्या सगळ्या गोष्टी. तर त्या अधिकाऱ्यांना आपण गॅझेटेड ऑफिसर्स असं म्हणतो. ह्यांच्यावरती कोणती कारवाई करायची असेल किंवा ह्यांचं ट्रान्सफर प्रमोशन करायचं असेल तर आधी तुम्हाला राज्यपालाची सही कंपल्सरी आहे. आणि जे नॉन गॅझेटेड ऑफिसर्स आहेत त्यांची निवड MPSC करते, पण त्यांना नियुक्ती हे संबंधित त्यांचं डिपार्टमेंट देते. म्हणजे सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, महसूल विभाग हे त्यांचे रिलेटेड डिपार्टमेंट त्यांना नियुक्ती देतात आणि गॅझेटेड ऑफिसर्सना नियुक्ती राष्ट्रपती आणि राज्यपाल देतात. हे थोडंसं लक्षात राहू द्या. मग ह्यांना ओळखायचं कसं? तर एक साधा ठोकताळा सांगतो तुम्हाला. ज्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या नावाचा स्टॅम्प वापरायचा अधिकार असतो ते अधिकारी म्हणजे गॅझेटेड ऑफिसर्स, म्हणजे डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार इत्यादी इत्यादी. आणि भारताच्या राजपत्रानुसार शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ते सुद्धा राजपत्रित अधिकारी आहेत, कारण त्यांना स्वतःच्या नावाचा स्टॅम्प वापरण्याचा अधिकार असतो. तर ज्यांना स्वतःच्या नावाचा स्टॅम्प ते राजपत्रित आणि जे मग उरलेले बाकीचे आहेत ते सगळे नॉन गॅझेटेड ऑफिसर्स. हे थोडेसे 2 फरक लक्षात ठेवा. आता आपण स्पर्धा परीक्षेची डिटेल माहिती पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षेमध्ये टोटल MPSC 11 प्रकारच्या परीक्षा कंडक्ट करते. या 11 प्रकारच्या परीक्षेमध्ये ही जी परीक्षा आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण राज्य सरकारचे जे महत्त्वाचे अधिकारी वगैरे आहेत ती पदं राज्यसेवेद्वारे भरली जातात. त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिस, कंबाईन सर्व्हिस, ग्रुप सर्व्हिस आणि ही जी 6व्या नंबरची ॲग्रिकल्चरल सर्व्हिस आहे. ह्या 5 प्रकारच्या एक्झाम जवळपास सगळ्यांना माहिती असतात, पण त्या सोडूनसुद्धा टॅक्स असिस्टंट ग्रुप A, इंजिनिअरिंग सर्व्हिसची क्लास 1 आणि क्लास 2ची आणि ह्या लॉच्या जे सिव्हिल जज आणि जज मॅजिस्ट्रेट आहेत ती परीक्षा आणि ही RTOची परीक्षा,
ह्या परीक्षासुद्धा MPSC घेते. तर स्टेट सर्व्हिसमध्ये टोटल 30 प्रकारच्या अधिकाऱ्यांची भरती केली जाते स्टेट सर्व्हिस परीक्षेद्वारे. आता दरवर्षी 30 प्रकारच्या अधिकाऱ्यांचीच वॅकन्सी निघेल हे काय कंपल्सरी नाही. ह्या 30 प्रकारच्या अधिकाऱ्यांमध्ये जशी वॅकन्सी आहे तशी दरवर्षी आयोग काढत असतो, पण टोटल 30. फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये टोटल 2, कंबाईनमध्ये PSI, STI आणि ASO हे नॉन गॅझेटेड ऑफिसर्स आहेत, ह्यांची भरती केली जाते. ग्रुप सी मध्ये सुद्धा 3, आणि हे ग्रुप सीचे तिन्ही पदं क्लास 3चे आहेत. या क्लास 3चे 3 प्रकारचे पदं सुद्धा MPSC ग्रुप सीच्या परीक्षेतून घेते. त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट, मग ॲग्रिकल्चरल सेवा म्हणजे कृषी सेवेमधून सुद्धा पदं भरली जातात. लॉचे 2, एक क्लास 1चा आणि एक क्लास 2चा पद भरल्या जाते. असिस्टंट मोटर व्हेकल म्हणजे RTOची एक स्वतंत्र परीक्षा आहे. तर अशा पद्धतीनं 11 स्पर्धा परीक्षा मिळून टोटल 54 ते 55 प्रकारच्या अधिकाऱ्यांची भरती MPSC करते. फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये सांगतोय तुम्हाला, फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये टोटल मिळून 54 ते 55 प्रकारच्या अधिकाऱ्यांची भरती करते MPSC. तर आज आपल्याला स्टेट सर्व्हिसबद्दल डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर स्टेट सर्व्हिस म्हणजे काय, तर राज्यसेवा परीक्षा. ही परीक्षा टोटल 3 परीक्षा होतात, त्याच्या प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर ह्यामध्ये आपण पुढं पाहणारच आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवेद्वारे कोणते पदं भरली जातात, त्यांची एज लिमिट काय आहे, अटेम्प्ट लिमिट काय आहे. सप्टेंबर 2020मध्ये हा GR आलेला आहे, त्यानुसार अटेम्प्टची लिमिट लावली. याच्या आधी अटेम्प्ट नव्हते. मग राज्यसेवेचा एक्झाम पॅटर्न काय आहे, एक्झाम पॅटर्न. मग हे जे अधिकारी आहेत टोटल 30 प्रकारचे, त्याच्यापैकी 5 अधिकारी असे आहेत की ज्यांना स्पेशल एज्युकेशनल क्वालिफिकेशन गरजेचं आहे. तर ते 5 अधिकारी कोणते हे आपण पाहणार आहोत. मग फिजिकल क्रायटेरिया काय ते पाहणार आहोत. म्हणजे DYSP, RTO आणि राज्य उत्पादन शुल्काचे 2 पोस्ट आहेत. टोटल 4 पोस्टला एक फिजिकल क्रायटेरिया आहे, ते आपण पाहणार आहोत. तर जे 30 पदं आहेत राज्यसेवेद्वारे भरल्या जातात, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात हायेस्ट जे आहे ते उपसंचालक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उपायुक्त. म्हणजे उपसंचालक, प्रकल्प अधिकारी, उपायुक्त हे जे पद आहे क्लास 1चं, हे सगळ्यात हायेस्ट पद आहे राज्यसेवेद्वारे भरल्या जाणार. ह्याची पगार जो पे स्केल आहे तो आहे 67,700 ते 2,08,700 ह्याच्यामध्ये. आणि ह्यांचं प्रमोशन सहसंचालक पदावरती होऊ शकतं आणि यांची महाराष्ट्रामध्ये कुठेही अपॉइंटमेंट करता येते. त्याच्यानंतर 2 नंबरचं डेप्युटी कलेक्टर. मित्रांनो पहा, हे स्क्रीनशॉट जर तुम्हाला याचं काढायचं असेल तर काढून घ्या. हे त्यांचे पद आहेत आणि हे त्यांचे लेटेस्ट महाराष्ट्र शासनाचं जे ऑक्टोबर 2021 म्हणजे याच महिन्यामध्ये जो आलेलं लेटर आहे, ही त्याचीच स्क्रीनशॉट आहे, त्याच्यामुळे हे लेटेस्ट आहे. जर तुम्हाला ह्याचं स्क्रीनशॉट काढायचे असेल तर काढून घ्या. डेप्युटी कलेक्टर, DYSP, हे असिस्टंट सेल्स टॅक्स कमिशनर क्लास 1, आणि हे सगळे पदं आहेत. हे 7 नंबरचं जे पद आहे, ज्याला मी असं स्पेशली हायलाईट केले, त्याचं कारण असं आहे की या सहाय्यक संचालक या पदासाठी तुम्हाला एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे स्पेशल. बाकीचे जे पद आहेत त्यांना तुम्हाला जनरल ग्रॅज्युएट असाल तरी तुम्हाला त्यांना अप्लाय करता येते, परंतु ह्याच्यासाठी तुम्हाला BCom 55% पेक्षा जास्त मार्कानं पास होणं कंपल्सरी आहे. प्लस तुम्हाला सनदी लेखपाल म्हणून जी एक परीक्षा आहे त्याची फायनल एक्झाम पास होणं कंपल्सरी आहे. आणि त्याच्यासोबतच MCom और MBA ह्या दोन्हीपैकी एक पोस्ट ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला ह्या पदासाठी अप्लाय करता येते. त्याच्यानंतर हे जे पद आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ, ह्या पदासाठी सुद्धा एक स्पेशल एज्युकेशनल रिक्वायरमेंट आहे तुमची. तर ती काय आहे बघा, की एकतर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे एक तर इंजिनिअरिंग कंपल्सरी आहे तुम्हाला. याच्यासाठी इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर हे 2 असेल तर उत्तम. इंजिनिअरिंग किंवा मग तुम्हाला सायन्समधून ग्रॅज्युएट BSc हे कंपल्सरी आहे. BA BCom वाल्यांना याला अप्लाय करता येत नाही, MBBS वाल्यांना सुद्धा करता येत नाही. तर ह्या 2 पैकी एक जर तुमच्याकडे रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला ह्या पोस्टसाठी अप्लाय करता येते. आणि महाराष्ट्रामध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP याच्या खालोखाल 3 नंबरला जर कोणतं सगळ्यात प्रसिद्ध पद असेल तर ते आहे तहसीलदाराचं क्लास 1.
परंतु महाराष्ट्र सरकारच्या इंडेक्सनुसार 13 नंबरवर आहे हे पद तहसीलदार. ह्याचीसुद्धा पगार, त्याच्यानंतर ह्याचं प्रमोशन आणि हे महाराष्ट्रामध्ये जॉईनिंग हे दिलेलं आहे डिटेलमध्ये. त्याच्यानंतर मग हे सगळे सहाय्यक संचालक, कामगार आयुक्त, उपशिक्षणाधिकारी वगैरे वगैरे. या 16 नंबरपासून खालचे सगळे क्लास 2चे आहेत. हे पहिले 15 अधिकारी क्लास 1 आणि हे सगळे नंतर खालचे क्लास 2. उपशिक्षणाधिकारी हे क्लास 2मध्ये येते. त्याच्यानंतर कक्षा अधिकारी हे सुद्धा क्लास 2 आहे. तर हे जे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जे आहे RTO, ह्याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशनल रिक्वायरमेंट काय आहे? तुमचं एक तर सायन्समधून ग्रॅज्युएट पाहिजे, त्याच्यातसुद्धा फिजिक्स प्लस मॅथ हे 2 विषय पाहिजेत तुम्हाला ग्रॅज्युएट होण्यासाठी. म्हणजे फिजिक्स किंवा मॅथ असं नाही, फिजिक्स प्लस मॅथ या दोन्ही विषयामधून ग्रॅज्युएट असावं लागते. एक नाही तर मग इंजिनिअरिंग या दोन्हीपैकी एक जर असेल तर तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करता येतं. आता हे जे लेखाधिकारी क्लास 2 आहे ह्याची रिक्वायरमेंट सेम हे जे क्लास 1चं सहाय्यक संचालक आहेत त्यांची जी एज्युकेशनल रिक्वायरमेंट आहे तीच या पोस्टची आहे. BCom 55% पास पाहिजे, सनदी लेखपालाची परीक्षा पास पाहिजे, मेन्स आणि MCom और MBA ह्यांच्यापैकी एक पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याजवळ पाहिजे तर तुम्ही लेखाधिकारीसाठी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर हे उद्योग अधिकारी टेक्निकल हे सुद्धा एक पद आहे. ह्याचंसुद्धा एज्युकेशनल रिक्वायरमेंट मी तुम्हाला मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो, हे जे 5 अधिकारी आहेत त्यांची एज्युकेशनल रिक्वायरमेंट ऑक्टोबर 2021च्या GR नुसार काय आहे त्याची एक स्लाईड तुम्हाला देतो, तुम्ही त्याच्यानंतर स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर एज लिमिट, तर ही एज लिमिट आधीच सेट झालेली आहे. फक्त जो गव्हर्नमेंटचा जो लेटेस्ट GR आहे त्याच्यामध्ये काय डिटेल आहेत ते आपण पाहणार आहोत. मिनिमम एज ही 19 वर्षाची आहे. जो विद्यार्थी किंवा जो मुलगा मुलगी 19 वर्षाची आहे, 19 वर्ष कंप्लीट आणि ग्रॅज्युएट आहे, तो MPSCचा फॉर्म भरू शकतो. भारतीय नागरिक असावा बस इतकीच त्याचं हे आहे पात्रता मिनिमम. आणि मॅक्झिममचं काय आहे बघा, आता जो ओपन आहे ओपनला 38, OBC SC ST ह्या तिघांना 43, वयाच्या 38व्या वर्षापर्यंत ओपन आणि OBC SC STला वयाच्या 43व्या वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. आणि जो खेळाडू आहेत त्या खेळाडूंना सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे. मग तो ओपनमधला खेळाडू असला तरी त्याला वयाच्या 43व्या वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो आणि OBC SC ST मधला खेळाडू असला तरी त्याला 43व्या वर्षापर्यंतच फॉर्म भरता येतो. अजून जो दिव्यांग उमेदवार आहे त्याला अजून 2 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. तो वयाच्या 45व्या वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो मित्रांनो. तर 38, 43 आणि 45 हे एज लिमिट आहे. त्याच्यानंतर अटेम्प्ट लिमिट सप्टेंबर 2020 पासून MPSCनं अटेम्प्ट लिमिट लावलेली आहे. त्याच्या आधी अटेम्प्ट लिमिट नव्हती. त्याच्या आधी तुमचे मॅक्झिमम एज म्हणजे एज बार होईपर्यंत दरवर्षी फॉर्म तुम्हाला भरता येत होता. सप्टेंबर 2020मध्ये ओपनला 6 अटेम्प्ट आणि OBCला 9 अटेम्प्ट ह्याची लिमिट आयोगानं लावलेली आहे. ओपन आणि OBCला अटेम्प्टची लिमिट लावलेली आहे आणि SC आणि STला अशी कोणती अटेम्प्टची लिमिट नाही. त्यांना फक्त एज लिमिट आहे. म्हणजे 19 वर्षापासून 43 वर्षापर्यंत दरवर्षी त्यांना फॉर्म भरता येतो. आणि ओपनच्यांना 19व्या वर्षापासून 38व्या वर्षापर्यंत कधीही 6 अटेम्प्ट देता येतात. म्हणजे एज रिलॅक्सेशन दिलेलं नाही या ठिकाणी, फक्त अटेम्प्ट डिसाईड केलेले आहेत. 38व्या वर्षापर्यंत कधीही 6 अटेम्प्ट द्या. OBCच्यांनी मग 43व्या वर्षापर्यंत कधीही 9 अटेम्प्ट द्या, हे आहे. तर मग अटेम्प्ट काउंट कसं होणार? तर कसं आहे मित्रांनो, जर समजा तुम्ही प्री एक्झाम दिली असेल तर तुमचा अटेम्प्ट काउंट होईल, हे तर म्हणजे नो डाऊट. परंतु आता राज्यसेवेला कसं 2 पेपर आहेत, तर या 2 पेपरपैकी तुम्ही कोणताही जर एक पेपर दिला असाल आणि दुसरा दिलेला नसाल तरीही तुमचा अटेम्प्ट काउंट होईल. ओके. आणि त्याच्यानंतर जरी समजा तुम्ही प्री एक्झामला आलात, तुम्ही पेपर दिलात आणि काही टेक्निकल इश्यूमुळं जर तुम्ही अपात्र ठरलात, टेक्निकल इश्यू बरेच काय राहू शकतात, त्याच्यामध्ये कशा तरी जर तुम्ही सापडलात, जर तुम्ही अपात्र झालात आणि तुमचा पेपर चेकच झाला नाही तरीही तुमचा अटेम्प्ट काउंट होईल. म्हणजे जरी तुमचा पेपर चेक केला गेला नाही, जरी तुमचा निकाल लागला नाही तरी तो तुमचा अटेम्प्ट ग्राह्य धरला जाईल, कारण तुम्ही तो फॉर्म भरला होता. सो बेसिकली आपण असं म्हणू शकतो की परीक्षा
देण्यापेक्षा फॉर्म भरण्याचा अटेम्प्ट MPSC मोजते या ठिकाणी सरळ सरळ. जर तुम्ही फॉर्म भरलात आणि दोन्ही पेपर दिले नाहीत तर तो तुमचा अटेम्प्ट ग्राह्य धरला जाणार नाही, ते थोडं लक्षात असू द्या. पण जर कोणताही एक पेपर दिलात तर तो अटेम्प्ट कन्सिडर केला जाईल. तर आता आपण येऊया राज्यसेवेच्या एक्झाम पॅटर्नवरती, जे की सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर 3 परीक्षा असतात. प्री, त्याच्यामधून क्वालिफाय झालेले मेन्स, आणि त्याच्यामधून क्वालिफाय झालेले इंटरव्ह्यू, आणि मग फायनल पोस्टिंग. तर ह्या 3 परीक्षेमधून फायनल पोस्टिंग येते. त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा जी असते ती 400 मार्काची आहे. 200 मार्काचा पहिला पेपर GS1, पेपर 1 GS, आणि 200 मार्काचा दुसरा पेपर CSAT. तर ह्या 200 मार्कापैकी जो पहिला पेपर आहे त्यात 100 प्रश्न 200 मार्कासाठी, म्हणजे 2 मार्काला 1 क्वेश्चन आहे, आणि 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे 2 तासाचा. आणि पेपर 2 मध्ये CSAT मध्ये 200 प्रश्न 80 मार्काला, म्हणजे जवळपास 2.5 मार्काला 1 प्रश्न, आणि हे सुद्धा 120 मिनिटं तुम्हाला टोटल वेळ आहे. तर हे अशी एक याचं स्ट्रक्चर आहे. तर पेपर 1 मध्ये काय येते? हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, पंचायत राज, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर्स, त्याच्यानंतर झालं. असे 8 प्रकारचे पेपर येतात टोटल तुम्हाला. आणि पेपर 2 मध्ये CSAT जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड वगैरे ह्याचा हा पेपर आहे. तर कसं आहे मित्रांनो, हा व्हिडिओ माझा 2-3 दिवसापूर्वीच आला असता, परंतु MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये एक अफवा पसरलेली होती की MPSCचा राज्यसेवेचा एक्झाम पॅटर्न बदलणार आहे आणि UPSC सारखाच तो CSAT आता क्वालिफाईंग पेपर होणार आहे. तर ही अफवा पसरल्यामुळं MPSC याच्यावर काय एक आपलं ऑफिशियल स्टेटमेंट देते ह्याची वाट पाहण्यामध्ये मला थोडे 2-3 दिवस लागले, आणि म्हणून व्हिडिओ हा लेट झाला. तर काल संध्याकाळीच MPSCचा ट्विट आलेला आहे की सध्या तरी त्यांचा असा एक्झाम पॅटर्न बदलण्याचा काही डिसिजन नाही, आणि जरी काही चेंजेस झाले तरी ते येणाऱ्या म्हणजे जानेवारी 2022च्या एक्झाममध्ये तर ते पॅटर्न अप्लाय करणं शक्यच नाही. त्याच्यामुळे ही जी परीक्षा आहे ती जुन्याच पॅटर्ननुसार होणार आहे आपली जानेवारी 2022ची. त्याच्यामुळं अफवा पसरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. GS आणि CSAT हे दोघाचाही कंबाईन स्कोर जे येईल त्याच्यानुसारच कट ऑफची लिस्ट लागेल, ऑर ॲटलिस्ट जानेवारीच्या परीक्षेमध्ये तरी लागेल. तर हे कालचं त्यांचं ट्विट काल संध्याकाळी 7 वाजता चाललेलं आहे. तर मित्रांनो, प्री एक्झाम जी आहे त्या प्री एक्झाममध्ये जिथून आपण क्वालिफाय करण्यासाठी ही जी एक्झाम आहे मेन, फायनल रिझल्ट जो याचा आहे तो काउंट होत नाही. म्हणजे जी तुम्हाला फायनल पोस्टिंग भेटते त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्यांचा कंबाईन स्कोर तेवढा ग्राह्य धरला जातो. ह्याचा स्कोर जे येतो त्याच्यानुसार तुमचं मेरिट लिस्ट लागते. प्रीचे मार्क त्याच्यामध्ये ग्राह्य धरल्या जात नाहीत, कन्सिडर करत नाहीत. मग प्रीचे मार्क कशासाठी आहेत? तर फक्त मेन्स क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला प्रीच्या मार्कची गरज आहे. याच्यानंतर तुम्हाला त्याचा काहीच फायदा नाही. समजा तुमचा कट ऑफ 200 लागला तर तुम्हाला 201 मार्क पडो का 301 मार्क पडो त्याचा काहीच फायदा नाही, कारण फायनल पोस्टिंग जेव्हा होती तेव्हा मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या दोघांचा कंबाईन स्कोर पाहून तुमच्या मेरिट लिस्टमध्ये नंबर लागतो. तर मेन्स एक्झाम काय आहे? तर मेन्स एक्झाम ही टोटल 800 मार्काची असते आणि 6 पेपर असतात त्याच्यामध्ये 2 लँग्वेजचे पेपर आणि 4 GSचे पेपर असतात. असे टोटल 6 पेपर असतात. तर ह्याचं स्ट्रक्चर आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. सध्या तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की प्रीमध्ये जे काही मुलं आलेली आहेत तर त्यांचं मेन्समध्ये क्वालिफिकेशन कसं होते. तर जितकी ॲड पडलेली आहे तर त्या ॲडच्या प्रमाणामध्ये मेन्समध्ये सिलेक्शन होते. आता एक्झाम्पलसाठी आपण समजूया की 100 जागेची ॲड पडलेली आहे, सगळे कास्ट कॅटेगरी सगळे अधिकारी मिळून टोटल एक ग्रॉस ॲड 100ची आहे. तर त्याच्यामध्ये मेन्सला क्वालिफाय किती होतात? तर एका पोस्टसाठी 12 जागा, म्हणजे जर 100ची ॲड आली असेल तर मेन्ससाठी फक्त 1200 विद्यार्थी क्वालिफाय होतात. मग भले तुम्ही प्रीमध्ये 3 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असावा, 4 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असो, काही फरक पडत नाही. मेन्ससाठी जर 100 पोस्ट असतील तर 1200 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन मेन्ससाठी होते. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर मेन्समधून इंटरव्ह्यूमध्ये एका पोस्टसाठी 3 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते. जे 100च्या वॅकन्सीसाठी मेन्सला जर 1200 आले असतील तर इंटरव्ह्यूला 300 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते.
आणि त्याच्यातून फायनल मग 100 जणांना पोस्टिंग मिळते. हे MPSCचं स्ट्रक्चर आहे. हे MPSCच्या ऑफिशियल साईटवर दिलेलं पॅटर्न आहे. हे थोडं लक्षात असू द्या. तर मग या एक्झाम पॅटर्नमध्ये प्री आणि मेन्सला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू केलेली आहे. याच्या आधी निगेटिव्ह सिस्टीम नव्हती. 2009मध्ये निगेटिव्ह सिस्टीम लागू केली MPSCनं. जनरल एक्झामसाठी 1/4 होती आणि राज्यसेवेसाठी 1/3 होती. तर ती चूक दुरुस्त करून आता MPSCनं सप्टेंबर 2020 पासून राज्यसेवेला सुद्धा 1/4 निगेटिव्ह सिस्टीम लागू केलेली आहे, प्री आणि मेन्स दोघांसाठी सुद्धा. आणि ह्याच्यासोबतच अजून एक एक्स्ट्रा म्हणजे हे टाकलेलं आहे, तरतूद केलेली आहे की सप्टेंबर 2020च्या आधी जितक्या राज्यसेवेच्या परीक्षा झाल्या त्यात कसं व्हायचं की जर समजा विद्यार्थ्यांनी 2 गोल केले असतील एक्झाममध्ये, म्हणजे A, B, C, D असतील, तर उत्तरामध्ये जर 2 जागी गोल केला असेल तर ते प्रश्नच कॅन्सल व्हायचा आणि त्याचे निगेटिव्ह मार्क विद्यार्थ्याला भेटायचे नाही. आता दुर्दैवाने ही गोष्ट मला सुद्धा माहिती नव्हती, ती आत्ताच काल परवा कळाली की 2 गोल केले तर त्याचे तुम्हाला निगेटिव्ह मार्क भेटणार नाहीत. तर आयोगानं सप्टेंबर 2020 पासून काय केले की जर असं जर विद्यार्थ्याने केलं असेल तर ते प्रश्न कॅन्सल होईल, प्लस त्याचे निगेटिव्ह मार्क 1/4 निगेटिव्ह मार्क कटतील त्या प्रश्नाचे. तर ह्या 2 तरतुदी सप्टेंबर 2020मध्ये केलेल्या आहेत. हे ट्विट. आता आपण मेन्सचा पेपरचा पॅटर्न पाहणार आहोत डिटेलमध्ये. याला आपण L1 म्हणूया सध्या, याला आपण L2 म्हणूया समजण्यासाठी. तर जे 2 पेपर आहेत भाषेचे, त्याच्यामध्ये जो L1 पेपर आहे भाषेचा पहिला पेपर, त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश हे कंबाईन आहे. म्हणजे पेपर एकच आहे, त्याच्यामध्ये 50 मार्कासाठी मराठी आणि 50 मार्कासाठी इंग्रजी विचारलं जाते. हा लेखी स्वरूपाचा पेपर आहे, डिस्क्रिप्टिव्ह. आणि टोटल 6 पेपरमध्ये मित्रांनो फक्त हा एकच पेपर आहे जो लेखी आहे, उरलेले बाकी 5ही पेपर MCQ आहेत. तर या लेखी पेपरमध्ये टोटल 100 मार्काला आहे हा पेपर आणि 3 तास वेळ दिलेला आहे हा सोडवण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये काय विचारले जाते, तर पहिल्यांदा तर निबंध लेखन, मग नंतर सारांश लेखन आणि नंतर भाषांतर. हे 3 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. मराठीमध्ये सुद्धा हे 3 प्रश्न येतात आणि इंग्रजीमध्ये सुद्धा हे 3 येतात. एसे रायटिंग, समरी रायटिंग, ट्रान्सलेशन, हे 3 प्रश्न आहेत. याच्यासाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ दिलेला आहे. मग जो येतो दुसरा भाषेचा पेपर, तो सुद्धा मराठी आणि इंग्रजीचाच आहे कंबाईन. 50 मार्काला मराठी, 50ला इंग्रजी. हे 100 MCQ आहेत, त्यापैकी 50 डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. 100 मार्कासाठी 100 प्रश्न, म्हणजे एका MCQला 1 मार्क. आणि हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला आहे 1 तास, म्हणजे 100 क्वेश्चन तुम्हाला 60 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहेत भाषेचे. आणि त्याच्यानंतर पेपर 3, 4, 5, 6 हे जे पेपर आहेत ते GSचे आहेत, जनरल स्टडीज 1, 2, 3, 4. तर ह्यांचं GS1मध्ये इतिहास, भूगोल आणि कृषी हे 3 सब कॅटेगरी आहेत. ह्या तिन्हीमध्ये मिळून 150 प्रश्न विचारले जातात 150 मार्कासाठी आणि टोटल 2 तासाचा वेळ आहे. हे चारही पेपर 2 तासाचे आहेत. हे चारही पेपर 150 मार्काचे आणि 150 प्रश्नाचे आहेत, हे थोडं लक्षात राहू द्या. दुसरा पेपर जो आहे भारतीय संविधान, राजकारण आणि कायदा, ह्याला आपण बोली भाषेमध्ये पॉलिटीचा पेपर असं म्हणतो. मेन्समध्ये स्कोअर करण्याच्या दृष्टीनं हा सगळ्यात महत्त्वाचा पेपर आहे. याच्यामध्ये जर हायेस्ट स्कोअर केलं तर तुमचा मेरिट लिस्टमध्ये वरचा नंबर लागून तुम्हाला एखादी चांगली पोस्ट मिळू शकते. तिसरा जो पेपर आहे तो मानवी हक्क म्हणजे HR आणि मानव संसाधन विकास म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट HRD हा पेपर आहे. ह्यामध्ये मुख्यत्वे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीमवर जास्त प्रश्न विचारले जातात आणि मेनली त्याचाच पेपर आहे हा सुद्धा 150 मार्काचा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हायेस्ट स्कोअर करण्याचा स्कोप आहे. आणि जो चौथा आणि लास्टचा पेपर आहे तो आहे अर्थव्यवस्था, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि कृषी. कृषीचं कसं आहे मित्रांनो, कृषी ही GS1मध्ये सुद्धा आहे आणि GS4मध्ये सुद्धा आहे, त्याच्यामुळं कृषीचा थोडंसं लक्ष द्या. अर्थव्यवस्था, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि कृषी ह्या तिघांचं मिळून 150 मार्काचा हा GS4 आहे. तर एक थोडक्यामध्ये सिलेबस पाहून घ्या तुम्ही मेन्सचा. डिटेल सिलेबस आयोगानं त्या आपल्या साईटवर पब्लिश केलेला आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पॉईंट वाईज दिलेला आहे, त्याच्या बाहेरचं तुम्हाला काहीच प्रश्न येत नाही. तर एक तोंड ओळख म्हणलं तर मेन्सला आधुनिक भारतावर तुम्हाला जास्त भर द्यावा लागेल, त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या इतिहासावर. आणि जो
पोस्ट इंडिपेंडन्स एरा आहे त्याच्यावरती मुख्य भर राहू द्या अभ्यासाचा, कारण त्याच्यावरती जास्त प्रश्न येतात. त्याच्यानंतर कला व संस्कृती, साहित्य वगैरे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न पडतात. त्याच्यानंतर समाजसुधारक हा एक महत्त्वाचा घटक आहे, ह्याच्यावरती सुद्धा जास्त प्रश्न पडतात. म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत आणि समाजसुधारक हे 2 घटक VIMP आहेत, हे थोडं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर भूगोलमध्ये महाराष्ट्राचा आर्थिक, मानवी, भौतिक, पर्यावरणीय भूगोल विचारला जातो. लोकसंख्या हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, ह्याच्यावर थोडं जास्त प्रश्न येतात. त्याच्यानंतर 2016 जेव्हा आयोगाचा सिलेबस बदलला तेव्हा रिमोट सेन्सिंग हे सुद्धा ॲड करण्यात आलं. याला मराठीमध्ये आपण सुदूर संवेदना म्हणतो, ह्याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. हा सेगमेंट टॉपिक म्हणजे तसं सिलेबस छोटा आहे, परंतु ह्याचा अभ्यास स्पेशली आपल्याला मेन्ससाठी करावा लागतो. त्याच्यानंतर कृषीमध्ये सॉईल, ॲटमॉस्फिअर आणि जलसंधारण ह्याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. GS2 जो आहे राज्यघटना, याच्यामध्ये एक तर घटनेवरती प्रश्न येतात आणि कायद्यावरती जास्त प्रश्न येतात. बघा, कायद्यावरती थोडासा भर आहे, त्याच्यामुळे तुम्ही युनिकचं जरी एक लेटेस्ट कायद्याचं पुस्तक जे पॉलिटीचं आहे ते घेतलात तरी तुमचं हे सेक्शन त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. आणि राज्यघटनेचा जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हा GS2चा पेपर सोडवायचा असेल तर M. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक तुम्हाला पाठच पाहिजे. हे पुस्तक जर तुम्हाला पाठ असेल तर राज्यघटनेमध्ये तुम्हाला सहज 90 ते 95 मार्क एकट्या या पुस्तकामधून तुमचे स्कोअर होतात 150 पैकी. त्याच्यामुळे हे VIMP पुस्तक समजा. त्याच्यानंतर जो GS3चा पेपर आहे HRDचा, याच्यामध्ये सरकारी योजनावरती मुख्य भर आहे, त्याच्यावरच जवळपास सगळे प्रश्न त्याच्यावरच येतात. त्याच्यामुळं आता ह्याचा अभ्यास कुठून करायचा तर गव्हर्नमेंटचे गॅजेट अधूनमधून राजपत्र पाहायचे, गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट पाहायची, यूट्यूब, गुगल. मेन तर तुम्हाला गुगलवर जास्त विसंबून राहावं लागेल या पेपरसाठी. आणि मग यूट्यूब किंवा मग जिथून कुठून माहिती मिळाली पेपर ते सरकारी योजनांची माहिती गोळा करायची. तो आहे पेपर 3. त्याच्यानंतर GS4 जो शेवटचा पेपर आहे 6वा GS4, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था, कृषी आणि सायन्स टेक्नॉलॉजी हे 3 सब कॅटेगरी आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, ग्राम विकास आणि कृषी आधारित अर्थव्यवस्था ह्याच्यावरती मुख्य भर आहे. त्याचा थोडा तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागतो. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये मग बायोटेक्नॉलॉजी, कम्प्युटर, IT हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर एनर्जी, स्पेस आणि इंडियाज न्यूक्लिअर पॉलिसी हा एक महत्त्वपूर्ण सब्जेक्ट आहे, ह्याचा तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागेल. डिझास्टर मॅनेजमेंटसुद्धा बरेच प्रश्न याच्यावरती येतात. तर हे तुम्हाला मी जे म्हणलं होतं एज्युकेशनल क्रायटेरिया जे मी तुम्हाला आधी एक्सप्लेन केला होता, हे त्याचं आयोगाचं लेटर आहे कटआउट, ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर हे जो फिजिकल क्रायटेरिया आहे तो DYSPसाठी 165 सेंटीमीटर उंची म्हणजे जवळपास रफली 5 फूट 4 इंच उंची पाहिजे. छाती न फुगवता 84 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता आवश्यक आहे, म्हणजे फुगवून 89. तसंच अधीक्षक आणि उपअधीक्षक हे जे एक्साइज डिपार्टमेंटचे आहेत त्यांना सेमच आहे, 165 सेंटीमीटर उंची, 79 न फुगवता आणि 5 सेंटीमीटर फुगवायची क्षमता. आणि महिलांसाठी मग उंची आहे फक्त 157, 155. आणि जो RTO आहे, RTOची उंची 163 सेंटीमीटर आहे आणि छातीची क्षमता न फुगवता 79 आणि 5 सेंटीमीटर फुगवायची कॅपॅसिटी. RTOचं कसं आहे मित्रांनो स्पेशल, या बाकीच्या 3 पोस्टमध्ये तुम्हाला विजनचं असं काही स्पेशल मेन्शन केलेलं नाही, म्हणजे तुमची दृष्टी. पण RTOसाठी तुम्हाला तुमची दृष्टी ज्याला म्हणतो आपण विजन, त्याचं स्पेशल मेन्शन केलेलं आहे की चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी तुम्हाला कंपल्सरी आहे, तुम्हाला क्लिअर दिसलं पाहिजे. प्लस तुम्ही रंगांधळे नसावं, म्हणजे कलर ब्लाइंडनेस नसावा तुमच्यामध्ये. हे एक स्पेशल रिक्वायरमेंट आहे RTOचा ह्याच्यासाठी. तर हे होतं मित्रांनो MPSCची एक थोडक्यात माहिती, राज्यसेवेचा एक डिटेल पॅटर्न. राज्यसेवेचा जो सिलेबस आहे त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येत आहे. आणि जे 2022ला जी परीक्षा आहे, जिची ॲड पडली, जिचे फॉर्म भरणं आता सध्या सुरू आहेत, तर त्या ॲडचा एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, काही सजेशन असतील तर कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये.